चला वचनामध्ये जाण्यापूर्वी आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद देते देवप्पा, आजच्या संध्याकाळच्या समय देवप्पा, तू तुझ्या वचनामधून बोलण्याची सुसंधी लाभू दिलीस त्याबद्दलचे धन्यवाद देते. पवित्र आत्म्यातून आवाज आहे देवप्पा आणि नियंत्रणामध्ये ठेव देवप्पा. जे मुखातून शब्द निघतील देवप्पा ते आमच्या आत्मिक उन्नतीसाठी असावे असं ते देव येशूच्या नावात मागते म्हणून देव आमेन. 1 ते 10 वचनांनी वाचूया. लूक याचा 5वा अध्याय 1 ते 10 ही वचन. लूक शुभवर्तमान याचा 5वा अध्याय. पहिल्या शिष्यांना पाचारण. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गन्नेसरत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यांपैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्या बरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिऊ नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. वाचलेली वचने परमेश्वर आशीर्वाद. शास्त्रलेख जेव्हा आपण बघतो तेव्हा प्रामुख्याने आपल्याला इथे येशू मासे पकडणारा, परिश्रम करणारा मछव्या आणि त्याचे साथीदार व जाळी, हे प्रामुख्याने या 3 गोष्टी आपल्याला इथे दिसून येतात. जर आपण पेत्राकडे बघितलं तर आपण बघतो की पेत्र हा निराश होता, हताश होता, कारण त्यांनी रात्रभर परिश्रम केले होते. त्याचे जे परिश्रम होते त्याला यश नव्हतं प्राप्त झालं. तरी पण तो किनाऱ्याच्या जवळ येऊन त्यांनी त्याची नाव लावली आणि जाळी धुत होता. तर जाळी जेव्हा आपण धुतो, जेव्हा पेत्र जाळी धुत होता, रात्रभर त्यांनी परिश्रम केलेले होते. तो शारीरिकरित्या देखील वीक झाला होता, तो मानसिकरित्या देखील वीक झाला होता, कारण त्याचे एक्सपेक्टेशन होते की त्याला तिथे मासे सापडतील म्हणून त्यांनी ते परिश्रम रात्रभर केले होते. पण तरी त्याला ते एकही मासा न सापडल्यामुळे तो हताश होता. त्या हताश परिस्थितीमध्ये देखील तो ती जाळी साफ करत होता. जाळी जेव्हा आपण जाळीकडे बघतो तेव्हा जाळीचं वैशिष्ट्य असं आहे की ती जाळी तशीच आपण जर ठेवली, आज जर आपण जाता येताना मच्छीवाला जर आपल्या बाजूने गेला तर वास येतो, लगेच दुर्गंधी येते. ती मच्छी ताजी असली तरी पण त्याला दुर्गंधी येते, म्हणजे त्या मच्छीच्या पाण्याला किती वास येतो. तरी म्हणजे त्याला असं असेल की नंतर येऊन ती जाळी तो साफ करू शकत होता, पण त्यांनी ती नंतर येऊन साफ नाही केली. ती जाळी त्यांनी त्याचं काम संपवलं आणि ती साफ केली. म्हणजे परिश्रमपूर्वक काम केल्याने सुद्धा जर आपल्याला सफलता मिळत नाही तरी आपण आपले परिश्रम थांबवले नाही पाहिजे. आपण ते परिश्रम करत राहिले पाहिजे, आपण पुढे चाललो पाहिजे. कारण की पेत्राच्या ह्या कॅरेक्टरवरून, ह्या स्वभावावरून आपल्याला असं दिसतं की तो परिश्रम करून थकला होता, तरी तो हताश होता, तरी तो नाराज नाही झाला. त्याला त्याच्या पुढच्या संधीसाठी तो त्याची तयारी करत होता. म्हणजे त्यांनी त्याची उपलब्धता दाखवली, त्याची जबाबदारी त्याला माहिती होती. म्हणजे जर आता थोड्या वेळाने, अर्ध्या तासानंतर त्याला ती जाळ टाकायची असेल तर ती अर्ध्या तासानंतर देखील त्याची जाळी ती स्वच्छ होती. आणि जाळी जर आपण बघितली ती अशीच जाळी
घाण जाळी जर पाण्यात टाकली तर ती व्यवस्थित पसरत नाही. त्याच रीतीने जर ही जाळी आपल्या मनाला दर्शविते. आपल्या मनामध्ये राग असेल, हेवा असेल, मत्सर असेल, कुठल्याही प्रकारच्या गोष्टी ज्या आपल्या मनात ऑलरेडी घर करून बसलेल्या आहेत त्या जर आपल्या मनामध्ये असतील तर आपल्या मनामध्ये देवाचं वचन हे एंटर करूच शकत नाही. जर आपल्या मनामध्ये देवप्पाचं वचन एंटर करायचं असेल तर आपल्याला आपली जाळी, आपलं मन हे आधी स्वच्छ केलं पाहिजे, आपलं मन हे आधी साफ केलं पाहिजे. पेत्राच्या या वागण्यावरून आपल्याला हे दिसतं की परिस्थिती कशीही असो, काहीही असो, आपल्या कामाने आपण चोख राहिलं पाहिजे, आपल्या कामामध्ये आपण चोख राहिलं पाहिजे. तसंच आपल्या जीवनात देखील परिस्थिती कशीही असली तरी आपण स्तुती, आराधना, परमेश्वराला धन्यवाद हे दिलेच पाहिजे. आपण कधीही कुरकुर केली नाही पाहिजे. कोणत्याही गोष्टीत कशीही परिस्थिती का असेना आपण नेहमी परमेश्वराचे धन्यवादच केले पाहिजे. आणि ते आपल्याला पेत्राच्या ह्या वागण्यावरून दिसून येतं. जाळी जी आहे त्या जाळीचं महत्व असं, जेव्हा ती पाण्यावर पसरते तेव्हा जर ती स्वच्छ असेल तर ती व्यवस्थितरित्या पाण्यावर फ्लोट होते आणि त्याच्यामध्ये काही अडकत नाही. तर जी गोष्ट अडकायला हवी तीच गोष्ट त्याच्यामध्ये, त्या जाळीमध्ये अडकते. पण जर आपली जाळ ही घाणेरडी असेल, जर आपली जाळ ही त्याच्यामध्ये ऑलरेडी पहिलेच माती असेल, सगळ्या गोष्टी असतील, तर मच्छी तिथे अडकणार नाही, कारण ते पण सतर्क होऊन जातात आणि ते त्या जाळीकडे ओढवले जाणार नाही. तर आपल्याला आज हे पारखण्याची गरज आहे की ख्रिस्तामध्ये आपला स्वभाव कसा आहे, ख्रिस्तामध्ये आपली जाळ कशी आहे, आपली जाळी कशी आहे. आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आपण लोकांना आकर्षित करतो की आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आपण लोकांना दुरावतो. हे आपल्याला आज ओळखण्याची गरज आहे. आपल्या स्वतःला आपण स्वच्छ करण्याची गरज आहे. आणि आपण पुढे असं बघतो की मासे पकडण्यासाठी खूप परिश्रम केले. येशू तिथे संदेश देत होता आणि पेत्र जाळी साफ करता करता तो ते संदेश ऐकत होता. कधी कधी आपल्याला पण असं वाटतं की आपण का जावं चर्चला, आज एवढं काम केलं, हे सगळ्या गोष्टी केल्या, तर जाऊ दे, आजचा संडे मी स्किप करते. आपली मनाची तयारी नसते. नेहमी आपण ऍक्च्युली मनाची तयारी करूनच प्रार्थनालयात यायला पाहिजे. पण आपण असा विचार करतो, जाऊ दे आजचा संडे स्किप करतो. जरी आपलं मन अस्वस्थ असेल, कसंही असेल, कुठल्याही परिस्थितीत असेल, तरी आपण वी हॅव टू मेक शुअर की आपण प्रार्थना भवनमध्ये आलं पाहिजे. ते वचन जे आपल्या कानावर पडतात ते आपल्या मनामध्ये घर करतात. आपल्याला ह्याची जाणीव पाहिजे. मित्रांनी परिश्रम केलं, त्यांनी रात्रभर परिश्रम केलं. त्याला माहिती होतं तो मासेमारी आणि ह्या गोष्टींमध्ये त्याचं प्रावीण्य होतं, तर त्याला ही गोष्ट माहिती होती. कदाचित त्यांनी त्या रात्रीच्या समयी तेवढ्याच झोन मध्ये त्यांनी प्रवेश केला असेल किंवा एंटर केला असेल जी त्याची टेरिटरी होती, जिथे त्याला ठाऊक होतं की इथे मी जाळ टाकलं तर इथे मासे मला मिळतील. आणि अशा रीतीने त्यांनी त्याची कुवत, त्याचे जे एफर्ट्स होते ते तिथे लावले होते. पण जेव्हा येशूने त्याला सांगितलं की खोल पाण्यामध्ये जाऊन जाळ टाक, तर ते खोल पाणी काय दर्शवतं? जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनला सोडून पुढे स्टेप इन करतो तेव्हाच आपण देवबाप्पाचे सुपरनॅचरल गोष्टी, सुपरनॅचरल ग्रेस बघू शकतो. आपण जेव्हा आपल्या कम्फर्ट झोन मध्ये असतो तेव्हा आपल्यासाठी या गोष्टी शक्य नसतात, किंवा आपल्याला माहितीये हे केल्याने ह्याचा रिझल्ट असाच येणार, हे केल्याने मला हेच मिळणार, हे आपण खात्रीने सांगू शकतो, या गोष्टी असतात. पण जेव्हा आपण तो कम्फर्ट झोन सोडून एक स्टेप इन करतो, जेव्हा देवबाप्पाचे वचनाचे कान आपले तिथे असले पाहिजे, देवबाप्पाच्या वचनाकडे आपले कान असले पाहिजे, आपलं लक्ष तिथे असलं पाहिजे. आपले कान त्या वचनाकडे कसे लागतील? जेव्हा ते वचन आपल्या मनामध्ये असेल, ते मनामध्ये आपल्या कार्य करेल, तेव्हाच आपण त्या वचनामध्ये चालू शकतो. देवबाप्पाचं वचन जिवंत वचन आहे असं सांगतो. पण हे जिवंत वचन आपल्या जीवनामध्ये कार्यरत कधी होणार? जेव्हा ते वचन आपल्या आत असणार,
त्या वचनला आपण स्वीकारलं असेल, त्या वचनाला आपण अंगीकारलं असेल, तेव्हा ते वचन आपल्या जीवनामध्ये कार्यरत होतो. तेव्हा तो छोटासा जो देवबाप्पाचा आवाज आहे, तो आत्मा आपल्याला सांगतो, त्या डायरेक्शन मध्ये आपण त्या गोष्टी करू शकतो. पण आपण त्या गोष्टी ह्यासाठी नाही करत की आपलं मन ऑलरेडी दुनियाच्या गोष्टींनी आणि बाकी सगळ्या गोष्टींनी आपण धरून टाकलेलं आहे. म्हणून त्या गोष्टी आपल्या ज्या आहेत, जे देवबाप्पाकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, जे देवबाप्पाकडे आपल्या नेत्र आपले केंद्रित असले पाहिजे, ते आपले नाही आहे. इथे पेत्राची वागणूक जी आहे, पेत्राने देवबाप्पाचं ऐकलं, त्याच्यामध्ये जी नम्रता आहे, ओबिडियन्स आहे, तो आपल्याला इथे दिसतो. त्या नम्रतेचं आपण जेव्हा आपण बघतो, ती नम्रता देवबाप्पाची आपल्याला त्याच्या कॅरेक्टर मध्ये दिसते की तो नम्र होता आणि देवबाप्पाचं आज्ञा पालन त्यांनी केलं. जे देवबाप्पाने सांगितलं त्याला, ते त्यांनी ऐकलं. देवाचा आवाज आणि आज्ञा पालन या दोन्ही गोष्टींकडे त्याचं लक्ष होतं. तर त्याचे कान जे होते ते सतर्क होते देवबाप्पाच्या वाणीकडे आणि त्यांनी क्रिया केली. आपण काय होतो, काही वेळेस फक्त आपण ऐकण्याच्या भूमिका करतो, आपण फक्त ऐकतो पण त्यानुसार आपण वागत नाही. इथे त्याची ती क्वालिटी दिसली की तो एक लीडर होण्याच्या आधी तो एक स्टुडंट होता, एक शिष्य बनला तो प्रभूचा, आणि प्रभूनी त्याच्यावर त्याचा खडक बांधला. तर ती लिडरशिप क्वालिटी त्याला असंच देवबाप्पानी सिलेक्ट नाही केलं. देवबाप्पानी त्याच्यामध्ये त्या क्वालिटीज बघितल्या, त्याच्यामध्ये ती क्वालिटी होती, त्याच्यामध्ये ते ओबिडियन्स होतं, त्याच्यामध्ये ती नम्रता होती. तो त्याच्या फील्डमध्ये बेस्ट होता. त्याच्या फील्डमध्ये बेस्ट असताना देखील त्यांनी देवबाप्पाची वाणी ऐकली. देवबाप्पा त्याला सांगतोय की तू इथे जाळ टाक. त्याला खात्री होती की इथे काही नाही सापडणार. त्यांनी हे पण सांगितलं की इथे काही नाही सापडणार, पण तुम्ही सांगताय तुझ्या शब्दावर मी इथे जाळ टाकेल. आज आपल्याला देखील जेव्हा आपण इथे शिष्य म्हणून आहोत, तर आपल्याला देखील ऐकणं, आज्ञा पालन करणं हे गरजेचं आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी पटत नसतील, आपल्या बऱ्याच गोष्टी आपल्या लॉजिक अनुसार चालत नसतील, याचा अर्थ हा नाही की त्या गोष्टींना काही तथ्य नाही. त्या गोष्टी जेव्हा आपल्याला सांगितल्या जातात, त्या गोष्टींवर आपण मनन चिंतन केलं पाहिजे आणि त्या गोष्टींसाठी आपण तत्परतेने आज्ञा पालन केलं पाहिजे. त्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अंगीकारतो, तेव्हा आपण आपल्या जीवनाद्वारे देवबाप्पाचा महिमा आणि देवबाप्पाला गौरवितो. तर जेव्हा त्याला हे कळलं, तेव्हा देवबाप्पाची जी सुपर नॅचरल ग्रेस, देवबाप्पाचा जो सुपर नॅचरल त्याच्या ओबिडियन्सनी जो देवबाप्पाला तिथे चमत्कार दाखवायचा होता, तो देवबाप्पाने त्या ठिकाणावर तो चमत्कार दाखवला. आणि त्यामुळे त्याला हे जाणून गेलं की मी किती कमी आहे. माझी काहीही लायकी नसताना मला माझ्या देवाने त्या गोष्टी मिळवून दिल्या ज्या अशक्य होत्या. जे माझ्यासाठी अशक्य होत्या त्या गोष्टी देवबाप्पानी मला मिळवून दिल्या. हे त्याला त्या क्षणी जाणवलं आणि त्या क्षणी त्यांनी देवबाप्पाचा स्वीकार केला. त्या मच्छी मिळण्यामध्ये त्याला आणि त्याच्या मित्रांना, सोबत्यांना किती आनंद झाला पाहिजे होता, पण त्यांना आनंद वेगळ्या गोष्टीचा झाला. त्यांना आनंद ह्या गोष्टीचा झाला की आम्हाला रब्बी मिळाला. त्यांना आनंद ह्या गोष्टीचा झाला आणि ते त्याच्या मागे त्या मच्छी तिथेच सोडून गेले. म्हणजे त्या मच्छीचा सेल वगैरे जे काय आहे ते सगळ्या गोष्टी त्या विसरल्या. पण जे देवबाप्पाच्या राज्यामध्ये ते करू शकतात त्या गोष्टीची त्या क्षणामध्ये त्यांना ती जाणीव झाली आणि त्या क्षणामध्ये त्यांच्या कॉलिंग मध्ये ते उभे राहिले. आज आपल्याला देखील जाणण्याची गरज आहे. आपल्याला आपली जाळ, आपलं मन साफ करण्याची गरज आहे. आणि पेत्रासारखं जर आपल्याला एक लीडर बनायचं आहे, तर त्याआधी आपल्याला एक डिसायपल बनण्याची गरज आहे. आज आपल्याला त्या डिसायपलशिप मध्ये चालण्याची गरज आहे. जर आपण शिष्य बनू तर आपल्याकडून देवा मोठे मोठे काम करून घेऊ. जर आपण आपल्या लॉजिक अनुसार चालू, आपल्या बुद्धिमत्तेनुसार चालू, तर तिथे कार्य होणार नाही. तिथे फक्त आपले परिश्रम व्यर्थ जाणार. तर आज मला तुम्हाला हेच सांगणं आहे की पेत्राच्या जीवनामधून ह्या
शास्त्रलेखामधून आपण हे शिकू शकतो की आपल्याला आपलं मन हे स्वच्छ करायचंय, आपल्याला आपलं मन हे प्रभूच्या वचनांनी भरायचं आहे आणि त्याच्या मुलाहटमध्ये आपण जितक्या लवकर उभे राहू तितक्या लवकर देवबाप्पा त्याचे कार्य करण्यात आपल्याला तो यूज करू शकेल. तर आपण आपल्या मनाची, आपल्या अंतकरणाची, आपण शारीरिकरित्या देवबाप्पाला आपली भूक दाखवली पाहिजे. धन्यवाद.